वहिनी काय भाऊजी? तांदळाचा डबा कुठे हो? कशाला? आम्ही दोघी करतोय की भात. होय तुम्ही करा भात, मला मोबाईल ठेवायचाय. डबा कुठे? अरे मोबाईल इथं ठेव की आण. अगं काकी, तांदळाचा डबा कुठे? मला डब्यात मोबाईल ठेवायचा आहे. म्हणजे अहो मोबाईल मध्ये पाणी गेलं की नाही मग तो तांदळात ठेवतात. काय भाई ऐकावते एक नवलच. आण मी पुसून देते. तुझ्या मोबाईल मध्ये पाणी कवा गेलं? आणि अगं माझा नाही, मित्राचा आहे ग. मित्राचा? अर्जुन, कुणाचा बाई मोबाईल असा आपल्या तांदळात ठेवायचा वय? त्याला काय बाई लागला असं? म्हणजे आता काय करायचं मग? नाही म्हणजे ठेव तू तांदळात आपल्या मोबाईल, पण धुवून ठेव. हा काकी अगं धुवून ठेवूय मोबाईल, आधीच भिजलाय तो. अहो आई, मोबाईल भिजलाय म्हणून तांदळात ठेवायचे आणि परत तुम्ही धुवायला सांगताय. आई म्हणजे ना. बर ठेव मी काय नाही म्हणत नाही. ते बघ तिथं तांदळाचा डबा आहे जा तिकडे. हा ते लाल झाकणाचा. हा ठेव. रुपाली, मी अंगणात आळूची पानं काढून आणते, आळूवडी करू. आळूच्या वड्या करणार आहे? होय. एक नंबर. मी लय दिवस झाले खाल्ले नाही, मला लय आवडतात. अरे तुझ्यासाठीच करणार आहे. आणि तू पण जाणार आहेस ना आता? होय. हा मी जाणार आहे ना. हा. तुझ्या हातची वडी खाऊनच जातो आता. हा कर कर कर. काय वहिनी एवढं काय बघताय? गाळा की वाटते रे. भाऊजी जरा पिऊन बघताय का? गब्बर द्या की चांगला. नाही टेस्ट करून बघा आणि सांगा मला कसं झालंय. टेस्ट काय विषय? काय गडबड आहे का परत? बाहेर सरकारांना चहा द्यायचे. वहिनी काय झालं भाऊजी? काय का- कसला कमाल चहा झालाय माहिती का? एक नंबर चहा झालाय. भाऊजी खरंच सांगताय का? शपथ. धाकट्या भाऊ विश्वास नाही का? तुमच्यावरच विश्वास आहे. हा मग नक्की देऊ बाहेर? आऊ द्या बाहेर. थोडं थंड होणार नाही ना? मस्त झालाय चहा. आले देऊ. आणि कुणी नाही पेला ना तर सगळा इकडे आणा परत. सगळ्याच्या सगळा पेणार आहे मी. सुजय, तुला सांगितलेल्या कामाचं काय झालं? तर सरकार, अहो 2 दिवस मी त्यांना डील देत होतो, आज मांडच कापला बघा. ढील मांजा? अरे मला समजेल असं काहीतरी सांग की. हो सरकार चहा. सरकार, त्या पृथ्वीने सगळं उलगडून सांगितलंय मला. काय? एक सलून आहे साताऱ्यात, तिथं जरा वेगळाच हजम चालतो. म्हणजे बाहेरून जरी दिसायला सलून असेल ना, आत वेगळाच गुत्ता आहे. कसला? जुगाराचा अड्डा आहे आत, आणि निम्मे कस्टमर त्यांचेच. म्हणजे बघा ना, गावात चालणारा मटकाचा धंदा वेगळा आणि इकडं या जुगाराच्या अड्ड्याचा धंदा वेगळा. नुसता पैसाच. तरीच त्या दिवशी आला तेव्हा म्हणत होता की दुसरा रस्ता पाहिजे. हा, माझ्याशिवाय दुसरीकडून पैसा यायला लागला की अडचण होणार सुजा. मग अड्डा उडवून टाकायचा का? हीच ते कळत नाही ना तुम्हाला? अहो सुजयराव, शांतीत क्रांती करायची आपण. हा, पण कशी? काम तर आपणच करायचं, पण आपला त्यात हात आहे हे जर कळलं तर अवघड जाईल आपल्याला. मग सरकार करायचं तरी काय? तुम्ही काहीच करू नका. तुम्ही एक काम करा, तुमच्या बायकोला आवर घाला. त्या दिवशी बाहेर जाताना तिनं लय तमाशा केलाय. सरकार परत होणार नाही तसं. तिला गावात येऊन देत नसतो मी. भाऊजी रिकाम्या कपात काय पिते? लक्ष कुठे? अहो तुम्ही चहा एवढा भारी केला वहिनी, गुंगलो ना मी. एवढी मस्काबाजी करायची गरज नाही. त्यात मस्का काय मारायचंय? सरकार काय बोलले का?
नाही चहा झालायच भारी काय का अजून संपला बस आणि एवढाच. बरोबर चला येऊ का मग. हो आत्ती दीदी हे बरोबर आहे का? चकुले 5 अधिक 7 किती होतात? नीट लिही की. ठेव खाली नीट. 5 अधिक 5 10 10 अधिक 2 12. आता कसं बरोबर लिहिलंयस? हा हे पुढचं चल. अरे दीपक काय चाललंय काय तुझं? मम्मी हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बंगार बेचकर मोबाइल लेने वाले को डिपेंडॉन कहते हैं. दीप्या तू काही डोक्यावर पडलायस का? याचं बंगार विकून कोणी फोन घेत असतं वे? मला काय माहिती कधी ते पण मला आता माझा मोबाईल पाहिजे आहे. तसं बी माझ्या मोबाईलचं कुणाला काय पडलं या माझा मॅटर मला सॉल्व्ह केला पाहिजे आता. काय तिकडं? बघ दीदी अभ्यास काय होतच राहील पण तुला दादाचा प्रश्न सोडवायला पाहिजे का नाही? म्हणजे मी तुझी पे व्हायला मोकळी. तर 5 अधिक 7 किती होतात ना ते लिहा आधी. पीए म्हणे 5 अधिक 10 झाला अभ्यासाचा. काय झालंय पुढचं वाचायचे. चकुले पिवताई हाय शपथ पिवताई कसलं भारी वाटतंय मला. तू इथं काय करतेस? अगं इकडे आले होते म्हटलं जाता जाता तुला भेटून जावं. लय बेस्ट केलंस बघ. पण तुमच्या पोरींचं माझं काय काम? मी जाते. कसलं भारी वाटतंय मला. पाणी आणू? नाही नाही अगं थांब जरा बस इथं. त्याच्याला पाणी मिली. छकुले इकडे काय गं? माझं एक काम करशील का बाई? काय? अर्णवला माझा निरोप दे की. नाही तुला खोटं नाही. होय ग लय शहाणेस. ऐक त्याच्यासाठी नाही माझ्यासाठी दे निरोप. चकुले दे ना ग बाळा. काय आता आमच्या मॅडमने सांगितलं म्हणलं करायलाच पाहिजे ना. बरं सांग. ऐक त्याला सांगायचं अंगणवाडीच्या मागे साळुंखेंचं घर आहे का नाही तिथं तुझ्या मम्मीने भेटायला बोलवलंय. अंगणवाडीच्या तिथे साळुंकेचे घर आहे तिथे तुला भेटायला बोलून. हा बरोबर चालेल. पिऊ दे कधी आलीस? मी आत्ताच आले बाबा. बरेच का? मी बरे. तुझं काय चाललंय? बंगार. अरे दीप्या तुला काय कळतं का? बापातली काय शेती घरातली. बघ दिदं बघ पोरापेक्षा हिला कैशीचं पडलं या. तसं नाही रे बाळा. तुला म्हणलं नाही मी घेऊन देते फोन पण अजून वाकायचेच पैसे नाही आले रे. जाऊ दे ग पोरग मगाचपासून एवढं कष्ट करतोय त्याला भूक लागली असेल. ह्याचं पडलंय का कुणाला? भूक लागली होय. चल तुला खीर करते. खिरीत म्हणू का टाकणार का? टाकते की. मग चल. चल, चल. अगं पिऊ ये की ग. हो आले आले. चल घरात थांब. अगं चल की बरं पाणी आणते. नको नको बस बाहेरच बरं वाटतंय बस इथं. होय ग काय झालं का आपल्या दीप्या सारला? अगं काही नाही त्याचा ना फोन हरवलाय म्हणून असं बंदळल्यासारखं करतोय तू. होय आणि काय तू ते साळुंकेचं घर काय म्हणत होतीस ते? अगं ते आपल्या अंगणवाडीच्या मागे नाही का साळुंखेंचं घर आहे. हा ते बघायला आले होते. मी तिथं राहायला येते. तू इथे राहायला येतेस? हाय शपथ पिवताई कसलं भारी. पिवताई म्हणजे तुला आता रोज अर्णवला भेटता येईल त्याच्यासाठीच घेतलंय बघ. आणि तुला हे माहितीये काय आपलं ते जनतांडव म्हणून न्यूज नेटवर्क आहे बघ लोकल न्यूज नेटवर्क त्यांचं काम पण घेतलंय बघ. ही बेस्ट केलंच बघ पिवताई. लय भारी वाटतंय. मागच्या टायमाला जो दंगा झालाय का नाही त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलंय माझं पोरग मला विसरून तर जायचं नाही. पिवताई काहीतरीच काय बोलतेस? असं काही नाही होणार. बर ते जाऊ दे. आता मी आलीये का नाही तुला कधी पण काय पण मदत लागली का नाही त्या लगेच मला सांगायचं. हा तुझं अभ्यासाचं कसं काय चाललंय? चाललंय. ती आज परीक्षा दिली आहे ना काहीतरी व्हायला पाहिजे ग पिवताई. अगं होणार होणार. आमच्या आप्पीचं नाही होणार नाही तर मग कुणाचं होणार? तसं नाही ग लय अवघड आहे सगळं. भीती वाटायला लागलं. आप्पे तू करशील ग मला माहितीये तू करणार. करशील तू होईल. ह्यापेक्षा खोटं काय नाही या जगात. घरचे मित्र सगळे विचारतात काय होतंय की नाही UPSC. मग नंतर आपण आपल्यालाच प्रश्न विचारायला लागतो काय होतंय का नाही. आप्पे काय झालंय? पिवताई
आपल्या गावात असं कोणी आहे का ग ज्याने आधी IAS कलेक्टर अशा एक्झाम दिल्यात? अगं तू होशील की आता. अगं तसं नाही, म्हणजे या आधी असं कोणी केलंय असं विचारते. आपल्या गावात मला तर नाही माहित बाई बघ. आप्पे ती परीक्षाच एवढी अवघड असते ना, कोण द्यायच्या भानगडीतच पडत नाही बघ. पास व्हायचं तर लांबचं राहिलं. पण तू काय विचारतेस? अगं म्हणजे त्यांना जाऊन असं विचारता आलं असतं, बोलता आलं असतं ना त्यांच्याशी, म्हणून. आप्पे काय तर झालंय तुला, सांगा ना झालेस बघ. काही नाही. आता हे काय नाही म्हणायचं आधी बंद कर आणि पटकन सांग काय झालंय ते. पिऊताई, आज परीक्षेला ना एक पोरगा भेटला होता मला. अगं त्याचा 5वा अटेम्प्ट होता UPSCचा, तरी पण नाही निघाला तो. बरं त्याच्या घरचं सगळं चांगलं आहे, म्हणजे तो अजून परीक्षा देऊ शकतो. माझं सगळंच उलट आहे ग. माझ्याकडे फक्त एक अटेम्प्ट आहे, त्यातही मी कलेक्टर होईल का नाही मला लय भीती वाटायला लागल्या ग. अप्पे तू असलं काय विचार करू नकोस बघ. मला माहितीये तू कलेक्टर होणार आणि तू होशील. तसं नाही ग, पण मला ना. अप्पे मी उगं तुला सांगायचं म्हणून नाही सांगत या. मला खात्री आहे बघ, तू कलेक्टर होणार म्हणजे होणार. आणि हे बघ, नुसता अभ्यास करून चालणार नाही. जरा मजा पण केली पाहिजे की. मजा? कसली मजा? शोधलाच काय शेणसाला? नाही नाही, मला नाही माहिती बाई. सांगतेस तर खरं. पिऊताई, इथं मला माझं कळणं झालंय, त्याला कुठे जाऊन शोधू? बर चल आज चल. आता मी आलीये ना, मीच काढते शोधून. तुला चालेल ना? पिऊताई, आता मला ना चालायला काय चाललंय? अगं नाही म्हणजे शेणच्या तुझा शोधायचं मी. पिऊताई गप बसा. चल लवकर आज चल. गप बस, चल लवकर. काय ते बदलीचं विचारायचं होतं. काय घाई आहे? हा होईल की. जॉईनिंग आले जवळ, पटकन झाली असती बरं झाला, तर नंतर उगाच कुठं नाही करत बसायला. लवकर हवी आहे त्याला, सांगा शेन थोडी. बदली होईल, 3 लाख रुपये द्यावे लागतील. ला 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 ला. अरे अर्जा काय झालं? गाडीत होतो काय? हारल्या का? ते फडकं खाली पडले आणि नुसत्याच हाताने तू गाडी चोळत बसलायस. अहो ते आत्ता पडलं, गाडी आली सर्व्हिसिंगला, त्याच विचारत होतो जरा. अर्जा, बापाला शेंड्या लावायच्या नाही म्हणून तुला सांगितलंय ना. अहो खरंच कदम, तुमचं चालू द्या. काय अर्जुन, गाडी एकदम टाकाटक ना? सर्व्हिसिंग केली का? नाही तेच टाकायची होती सर्व्हिसिंगला, त्याशी बोलायचं होतं थोडं. काय काय बोलायचं? येऊ का सोडायला मी? कशाला? आज ते बापूंची वाडा पाहिजे ना, मी जाईन की त्यानं. नाही मला हाय टाइम आज, येतो मग. तेवढ्यासाठी तू सातारला येणार का? राहू दे, जातो मी. येऊ का काका? दादा. हा अरे बोलायचं होतं. बोल की. थोडे पैसे लागणार होते. एवढंच होय. किती लागणार? अरे दादा, 3 लाख रुपये लागणार होते. 3 लाख? माझ्याकडे एवढेच आहेत रे. कशाला लागणार आहे तुला? अरे ते बदलीचं बघतोय ना मी, ते द्यायचे एक जणाला. कोणाला भरायचे? आमदार साहेब. प्रताप सिंहाना. मी बोलू का एकदा सरांची? नाही नको नको, तू नको बोलू, बघतो मी काय. तुला तर माहिती आहे आपण सगळे पैसे सरकारला देतो आणि लागेल तशी घेतो. तू सरकारला मागतो का? नाही नको नको, ते आधीच वैतागल्यात माझ्यावर, चिडले, ते नाही देणार मला. पण बघतो मी, तू नको टेन्शन घेऊ. माझं काय नाही, चल. दादा नाही सांगत कोणाला, माहिती आहे मला, परत विषय व्हायचा. काय रे अर्जा? काय काय नाही, असंच बोलत होतो जरा. असंच बोलायचे काय? भाऊ भावाला पैसे देतोय. हाव, गाडी सर्व्हिसिंगला टाकायची ना,
तो स्वप्नील दादा पैसे देत होता, त्याला म्हणलं राहू दे बघतो मी. असं होय. अरे मग त्या असलम चाचाला दे की, भारी करायला बघतो. हा देतो. ए माकडा, कुठलं पण काय रे उड्या मारतोय? तुला काय करायचंय? इकडे ये. नुसता माकड नाही तर कोटाडा माकड आहे. मी काय खोटं सांगितलेलं तुला? तू त्या दिवशी मला काय सांगितलं? किचनच्या तिकडे तळ्यापाशी तिथं कोणीच नव्हतं. मला त्या दिवशी दिसलेला तळ्यापाशी, तुला नाही दिसला म्हणजे तू आंधळेस. ए आंधळे, असं काय? मी आंधळी ना? आता जा, मी पण सांगणार तुझी मम्मी कुठे. अगं चोकुले थांब ना, सांग ना. आता कसं बरोबर आलंस? ए चोकुले प्लीज सांग ना, कुठे माझी मम्मी? मी सांगते पण त्या आधी मी सांगते तसं बोल. ठीक आहे, काय सांग. चोकुली लय बेस्ट आहे आणि नाव माकड आहे. ठीक आहे, चोकुली लय बेस्ट आहे आणि माकड पण आहे. आता सांगते ऐक. तुझी मम्मी ना तिकडे जुन्या गडावरचे तिथे एक घर आहे ना, तिथं आहे. ते मी तुला तिकडे भेटायला बोलते. हा ठीक आहे. काका काका. काय रे अरू, ते बारके पोरीशी काय बोलत होता? अरे मम्मी आलीये. होय, तुला कोणी सांगितलं? अरे तेच तर, त्या चकोली बरोबर बोलत होतं, त्याने सांगितलं. होय, मग जायचं भेटायला? हा मग शेणच्या बरोबर. चलो, शेणच्या बरोबर जायचं भेटायला. अरे पण जायचं कुठं? अरे त्या अंगणवाडीच्या मागच्या बाजूला, साळुंकीच्या घरी. अच्छा तिथं होय. चल काका लवकर चल ना. अरे हो हो हो, गडबड गडबड निसती. चलो. मग तेवढं फायनल करू काका? हो म्हणजे तुम्हाला पसंत आहे तर? होय होय पसंत आहे. बर, तेवढं भाडं तेवढं काय मला देत जावा, बाकी काय नाही. मग देणार की काका? तुम्ही फक्त मला ते आत गळत आहे का नाही तेवढं नीट करून द्या. ती पण देणार की. तुम्ही भाडं दिलं ना की ती पण दुरुस्त करून देतो. बर बर. मम्मी. आरू, सुटली काय शाळा? काका तेवढे किल्ली नंतर आणून दिले तर चालत ना? नंतर देता चालतंय की. बर बर बर, येऊ का मी? हो हो, या या बस आरू. मम्मी आता तू इथे राहणार? होय, आताच बघितलंय बघ घर, आता इथंच राहायला येणार आहे मी. मम्मीने आरूसाठी काय आणलं असेल सांग बरं? लाडू. बरोबर. आरू काय रे, झाली का मायलेकाची भेट? घेणार लाडू? नको बाबा, तुझ्या मम्मीने तुझ्यासाठी आणलेत ना, मला नको. आप दीदी त्या चोकुलीला सांग ना, काय बी बोलत असते. खोटं कशाला बोललास? मी नाही खोटं बोललो. असं शेणच्या बद्दल खोटं कोणी सांगितलंय? आरू, तुला आता इथं कोणी सोडलं? आरू, कोण आलंय तुला सोडायला? शेषा. बघ गेला असा. कसं जातोय? ह्याला माहित असेल की कोण होतं तुला सोडायला आलेलं? शाळेत घ्यायला आलते का? रोज येतं का? ताई, तुझ्या घरचं कोणी नव्हतं ना ग? माझ्या घरचं नाही ग. सरकारच्या पुढे जाण्याची कुणाची हिंमत आहे होय? माझ्या घरचं नसेल. पण मला ना त्याच्या गाडीचा नंबर दिसलाय. कोण होतं बाळा? रोज गेल्यात का शाळेत? अरू बाळा,